तुम्ही घर करताना नक्कीच तुम्हाला 5 ते पुढच्या 8 वर्ष असं कधीच वाटणार नाही की अरे माझं घर ह्याच्यापेक्षा भारी असेल. कारण तुम्ही जेव्हा तुमच्या घराचं इंटिरियर डिझायनरकडनं एक पर्सनल टच घेऊन काम करताना तेव्हा तुम्हाला जी गोष्ट जशी पाहिजे तशीच झालेली असते. इंटिरियरचे पण खूप वेगवेगळे टाईप्स असतात. म्हणजे काही लोक सेम फर्निचर 3 लाखात देतात, काही लोक 10 लाखात देतात आणि काही लोक 30 लाख रुपये सुद्धा मोजतात. तर हे व्हेरिएशन काय मार्केटमध्ये? ओके, एखाद्या फर्निचर असेल ते बेसिक पार्टिकल बोर्डमध्ये केलेलं आहे आणि त्याला लॅमिनेशन आहे, तर अशा मटेरियलची किंवा अशा फर्निचरची कॉस्टिंग खूप कमी असते. बऱ्याच असं असतं ना की दुकानदारासोबत त्याचा कट आहे असं बऱ्याच इंटिरियरवाल्यांचं घडतं. जेव्हा तुम्ही तुमच्या घराचं काम एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे देत तर त्यांनी डिझायनिंगची काही फीज नसते घेतलेली, त्याने फक्त हे एवढं काम आहे मी तुम्हाला इतक्यामध्ये करून देणार असं कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं. ओके. तर ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये काय होतं की त्यांना मार्जिन हवंच असतं. मग कामामध्ये हवं असतं, लेबर कॉस्टिंगमध्ये हवं असतं, प्लस मटेरियलमधून पण हवं असतं. मग या कंडिशन्समध्ये मोस्टली कॉन्ट्रॅक्टरसोबत या गोष्टी होतात. काही गोष्टी खऱ्या आहेत की डिझायनर आणि त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा लोकांना आता इतका स्ट्रेस आहे ना लाईफमध्ये, जॉबचा, बिझनेसचा, सगळ्याच गोष्टींचा, तर घर आलं की त्यांना रिलॅक्स पाहिजे. तर रिलॅक्स वाईब देणारं म्हणजे बोहोमियम, मिनिमलिस्टिक या थीमसुद्धा मला वाटतं 2026मध्ये जास्त चालतील. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुणे सांगत नाहीत ती माहिती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. काय सगळीकडे इंस्टाग्राम खोललं ना की एखादं तरी नवीन घराचं रील येतं आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझं घर असं असावं, असं अस्थेटिक माझ्या घराचं असावं, असं सुंदर पडदे असावेत, कुठून तरी असं वाऱ्याचा झुळूक येणारं घर असावं. पण हे काय प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही आहे. किंवा हे घर नेमकं कसं डिझाईन केलं जातं, याच्यामध्ये काय कॉस्टिंग्स असतात, काय गणितं असतात, कुठल्या पॅरामीटर्स असतात, लक्झरी म्हणजे नेमकं कसं घर असतं, नॉर्मल घर कसं असतं किंवा एक सॉफ्ट घर कसं असतं, अशा खूप वेगवेगळ्या पॅरामीटर्स असतात त्याचं. आणि हे सगळंच आज आपण डिस्कस करणार आहोत वैष्णवी मॅम यांच्यासोबत. नमस्कार वैष्णवी. नमस्कार. तुमचं गोळाबेज पॉडकास्टवर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि आम्हाला माहिती जवळपास गेले 7-8 वर्ष झालं तुम्ही पुण्यामध्ये इंटेरियरचं काम करताय. तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं, हे जे रील्स येतात मग इतकं भांडावून सोडतात यार की आपलं घर असं का नाही आहे, आणि ते प्रत्येकालाच वाटत असतं. म्हणजे माझं जरी एक लेवलचं घर असेल तर मला त्याच्या अबाऊ लेवलचं रील दिसतं आणि मला ते वाटतं की यार असं माझं घर का नाही आहे. तर मग मला तुमच्याकडून सगळ्यात पहिलं हे जाणून घ्यायचं आहे, तर इंटिरियर डिझायनिंगचं सॅटिस्फॅक्शन कधी येतं माणसाला? ओके सर, आता मला सांगायचं झालं तर प्रत्येक वर्षी घराचे ट्रेंड चेंज होतात, म्हणजे इंटिरियर्सचे ट्रेंड चेंज होतात. तर मी सजेस्ट करते घर घरासारखं असावं. जिथली गोष्ट तिथं असावी, ज्या काही तुमच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल करणारं असावं. आणि तुमच्या बजेटमध्ये जितकं तुम्हाला छान वाटेल किंवा चांगलं अफोर्ड होईल, मेंटेनन्स फ्री असं घर असेल, त्याला मी म्हणते की चांगलं आणि सुंदर घर. त्याला इंटिरियर असंच असं कुठलं पॅरामीटर इंटिरियर्समध्ये नाही मोजता येणार. कारण तुम्ही जितका स्पेंड करताल तितके व्हरायटीज, तितके नवीन लुक्स आणि ट्रेंड्स मार्केटमध्ये असतातच. तर मी शक्यतो म्हणजे माझं सजेशन असं असतं, एकतर घराचं तुम्ही इंटिरियर करताय तेव्हा एक बजेट प्लॅन करून किंवा एक चांगला डिझायनर शोधून, तुमच्या रिक्वायरमेंट सांगून, तुमची आवड निवड, पर्सनॅलिटी, कलर कॉम्बिनेशन्स कोणते आवडतात या सगळ्या गोष्टी डिस्कस करून त्यानंतर एक प्रॉपर डिझाईन 3Dमध्ये किंवा सॉफ्टवेअर बेस्ड जे डिझाईन असतं तुमच्या घराचं प्लॅननुसार करून घेऊन जेव्हा तुम्ही घर करताना नक्कीच तुम्हाला 5 ते पुढच्या 8 वर्ष असं कधीच वाटणार नाही की अरे माझं घर ह्याच्यापेक्षा भारी असेल. कारण तुम्ही जेव्हा तुमच्या घराचं इंटिरियर डिझायनरकडनं एक पर्सनल टच घेऊन काम करताना तेव्हा तुम्हाला जी गोष्ट जशी पाहिजे तशीच झालेली असती. मग तेव्हा एखादं आणखी भारी घर बघितलं तर असं नाही वाटत की माझं घर याच्यासारखं झालं पाहिजे. तुम्हाला तेव्हा माहिती असतं मी एक एक पैसा आणि एक एक गोष्ट विचार करून घेतलेली आहे डिझायनरकडून. तर मला थोडंसं या गोष्टीबद्दल म्हणजे ही एक ॲक्च्युली थिंकिंगची पण पार्ट असतो की तुमचं थॉट पॅटर्न कसं आहे. जसं आपलं ड्रेसेस, मुलींचं बघितलं तर ड्रेसेसबद्दल असतं की प्रत्येक नवीन ड्रेस आला मार्केटमध्ये किंवा एक नवीन स्टाईल आली की ती आवडते. तर तसं डिझायनिंगच्या बाबतीत तितकंसं होत नाही जेव्हा तुम्ही सगळं प्लॅन करून घेता. नक्कीच. प्लॅन हा शब्द खूप महत्त्वाचा मला माहिती आहे प्रत्येकच ॲक्टिव्हिटीमध्ये, मग इंटिरियर का असे ना. पण जनरली असं होतं ना की इंटिरियरचे पण खूप वेगवेगळे टाईप्स असतात. म्हणजे काही लोक सेम फर्निचर 3 लाखात देतात, काही लोक 10 लाखात देतात आणि काही लोक 30 लाख रुपये सुद्धा मोजतात. तर हे व्हेरिएशन काय मार्केटमध्ये? ओके, आता खूप बेसिकमध्ये मी सांगते जेणेकरून हे सगळ्यांनाच समजेल.
सो सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर म्हणजे बघता येईल तो म्हणजे असतो क्वालिटीमध्ये. ओके. दुसरी गोष्ट असते फिनिश, की आता सपोज आपण विचार करूया, सपोज हा सोफा आहे किंवा ही सिटिंग जी आहे आता मी ज्यावर बसली आहे, तर हा तुम्हाला काही ठिकाणी 5,000 सांगू शकतात, कुठे 25,000 सांगतील किंवा कुठे 2,00,000 सुद्धा सांगतील. तर हे व्हॅरी का होतं, तर एकतर मटेरियल कोणतं वापरतं आहे, कोणत्या क्वालिटीचं म्हणजे मटेरियल आहे, त्यावर वॉरंटी कशी मिळत आहे, आणि दुसरी म्हणजे सगळ्यात लास्ट जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं ना, तर फिनिशिंगचा जो प्रोडक्ट आहे तो कोणता आहे. ओके. आता सपोज एखाद्या फर्निचर असेल, ते बेसिक पार्टिकल बोर्डमध्ये केलेलं आहे आणि त्याला लॅमिनेशन आहे, तर अशा मटेरियलची किंवा अशा फर्निचरची कॉस्टिंग खूप कमी असते. ओके. म्हणूनच आता जे मार्केटमध्ये ट्रेंड आहे 3,00,000त पूर्ण घराचं फर्निचर किंवा 3 लाखामध्ये 2 BHKचं पूर्ण इंटिरियर, तर ते ह्या कॅटेगरीमध्ये येतं. त्याच्यानंतर थोडं अपस्केल जर आपण झालो, थोडं जर आपण क्वालिटीकडे लक्ष दिलं, तर आपण जो आता नॉर्मल पार्टिकल बोर्ड असतो त्याच्याऐवजी BWP किंवा BWR म्हणजे बॉइलिंग वॉटर रेजिस्टन्स किंवा बॉइलिंग वॉटर प्रूफ असा प्लायवूड जर आपण चॉईस केला, तर तिथे कॉस्टिंग वाढते, कारण आपण क्वालिटी पण घेतोय त्यासोबतच. ओके. नॉर्मल जेव्हा तुम्ही पार्टिकल बोर्ड वापरताना तेव्हा थोडं जरी पाणी किंवा मॉइश्चर लागला तर ते प्लाय फुगतो आणि लगेच खराब होतो. म्हणजे अगदी 1-2 वर्षात सुद्धा ते वस्तू खराब होऊन जाते. ओके. तर त्याच ऐवजी तुम्ही थोडंसं क्वालिटीवरती काम केलं किंवा इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्ही प्लायवूडमध्ये गेलात तर ती कॉस्टिंग थोडी वाढते. 3 लाखाचे तुमचे मे बी 4.5 लाख 4 लाख होतील. ओके. पण तुम्ही तिथे क्वालिटीला पैसे मोजलेले असाल. आता यामध्ये काय होतं की तुम्ही आतला कोर मटेरियल आहे तो चेंज केला म्हणून तिथे थोडी कॉस्टिंग वाढली. बरोबर. यासोबत जर हार्डवेअर, कारण बऱ्याचदा ना फर्निचरचं प्लायवूड किंवा बेस पण टिकतो, पण ड्रॉवर्सचे म्हणजे चॅनल्स आहेत ड्रॉवर्सचे, त्यानंतर दरवाजांचे हँडल्स आहेत किंवा हिंजेस आहेत, ते लूज व्हायला, लटकायला, पडायला सुरुवात होते. आणि हे कशामुळे होतं, पुअर क्वालिटीमुळे. जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे हार्डवेअर आणि चॅनल्स वगैरे वापरले तर तुम्हाला पुढचे 5 वर्ष टेन्शन येत नाही की तुमचं हार्डवेअरमधले कुठेच रिइन्व्हेस्टमेंट किंवा तुम्हाला परत रिपे होत नाही कुठलीच गोष्ट. ओके. तर मग जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय 3 लाखाची, आता आपण प्लायवूडमध्ये चेंजेस केलेले आहेत की थोडं चांगल्या क्वालिटीचं कोर मटेरियल घेतो, तर ते हार्डवेअरमध्ये पण व्हॅरी करतं. तुम्ही चांगल्या ब्रँडचं, नोन ब्रँडचं जेव्हा हार्डवेअर वापरता, तुमची ड्युरेबिलिटी आणि क्वालिटी इन्क्रीज होते आणि तसेच थोडेसे पैसेसुद्धा वाढतात. तर ते वर्थ असतात ॲक्च्युली. आणि यानंतर थर्ड आता पार्ट येतो, तो म्हणजे थर्ड पार्टमध्ये येतं आपलं फिनिश. लॅमिनेट फिनिश तुम्ही बेसिक घेतलं, तुमची कॉस्ट कमी होते. लॅमिनेट फिनिशमध्ये तुम्ही ब्रँड वाईज जर गेला, जसं की आता मेरिनोचे लॅमिनेट्स आहेत किंवा रॉयल टचचे आहेत, तर ते त्यांची थोडीशी मार्जिन कॉस्टिंग जास्त असते, पण क्वालिटीमध्ये परत तिथे आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि जो एक प्रीमियम फिनिश असतो तो तिथे आपल्याला अचीव होतो लॅमिनेट फिनिशमध्ये सुद्धा. यानंतर थोडं वरचं फिनिश पकडलं की ॲक्रेलिक असतं. त्यानंतर आपल्याला विनियर्स यूज करता येतात. विनियर म्हणजे काय, तर नॅचरल जे लाकूड आहे तर त्याची शीट बनवलेली असते आणि ती पेस्ट करतात प्लायवर आणि त्याच्यावरती फिनिश केली जाते. तो अगेन ही प्रोसेस वाढत चालली आहे, कारण आपल्या प्लायवरती विनियर शीट येतोय, त्यावर परत पॉलिश होत आहे, तर ह्या प्रोसेसचे लेबर कॉस्ट आणि मटेरियल कॉस्ट वाढते आणि त्यामुळे कॉस्टिंग वाढते. आता फिनिश ही अशी गोष्ट आहे की ती तुम्ही तुमच्या चॉईसवरती बजेटप्रमाणे कमी जास्त करू शकता. ओके. तुम्ही नॉर्मल लॅमिनेट फिनिशमध्ये चांगल्या ब्रँडचे लॅमिनेट्स वापरले तर तुम्हाला तिथे क्वालिटी पण मिळते आणि लुक पण चांगला मिळतो. तुमचं बजेट जास्त चांगलं असेल तर तुम्ही विनियर्सकडे, ॲक्रेलिककडे, डुको पेंटकडे, सध्याच्या ट्रेंड्सकडे पण जाऊ शकता. ओके. पण आता हे सगळं ज्यावेळेस तुम्ही बोलता मॅडम, त्यावेळेस अगेन सामान्य माणसाचा प्रश्न असा असतो ना की यार प्रत्येक दुकानात गेल्यानंतर कॉस्ट व्हेरी होते आणि देण्याची कॉस्ट पण व्हेरी होते. म्हणजे आता साधंच आपण घेऊयात, स्टाईलचं एक्झाम्पल घ्यात. एखादी स्टाईल जी मला पॅटर्न आवडतो तो या दुकानात मला सपोज 500 रुपयाला मिळतो, कुठल्या दुकानांमध्ये मला तो 480ला मिळतो आणि कुठल्या दुकानांमध्ये मला तो मे बी 600-700ला मिळतो. मग असं व्हेरिएशन ज्यावेळेस एखाद्या सामान्य माणसाला बघायला मिळतं, त्यावेळेस असं वाटतं ना की इंटेरियर डिझायनर फुकट जास्त पैसे घेतात. फुकट तर डिझायनर पैसे घेत नाही. मी स्वतः या फील्डमध्ये काम करते आहे. ओके. एक्झिक्युशन स्टार्ट फ्रॉम प्लॅनिंग, डिझायनिंग आणि एक्झिक्युशनपर्यंतचा इतका स्ट्रेस असतो ना, ओके, की ॲक्च्युली जो डिझायनर कॉस्ट तुमच्याकडनं जे पैसे घेतात ना, तर म्हणजे खरंच त्याला तेवढी मेहनत असते. फक्त ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा क्लायंट इन्व्हॉल्व्ह होतो तेव्हा त्यांना कळतं की अरे हा, याच्यामध्ये काय काय गोष्टी डिटेलिंगमध्ये असतात. वर पाहता असं वाटतं काही नाही, फक्त सिलेक्शन करतात ते आणि जास्त पैसे घेतात ते, तर असं नसतं. आणि जर तुम्ही मटेरियल्सचं बोललात तर काही शॉप्समध्ये कसं असतं, GST बिल कंपल्सरी असतं. तिथे तुम्हाला GST पे करूनच एखादं मटेरियल घ्यायचं असतं. तेव्हा तुम्हाला स्लाईट
इनिशियली तुम्हाला असं वाटू शकतं की मला कॉस्ट जास्त द्यावी लागते आहे, पण लाँग टर्म बेनिफिट बघितलं तर तुमच्याकडे GST बिल असतं. मटेरियलमध्ये काही जरी खोट किंवा प्रॉब्लेम निघाला तर तुमच्याकडे तो रिप्लेसमेंटसाठी एक बिल दाखवू शकता आणि रिप्लेसमेंट Okay. घेऊ शकता. तर ही एक गोष्ट तुम्हाला ऑन पेपर मिळते म्हणून. दुसरी गोष्ट आपण कुठल्या शॉपमधून घेतोय. सपोज आता मी होलसेल टिंबर मार्केटमधून एखादी गोष्ट घेते तर त्या होलसेल मार्केटमध्ये मला कमी किमतीला मिळणार आहे आणि तेच जर मी एखाद्या रिटेल शॉपमधनं घेते तर जास्तला मिळणार आहे. यामध्ये डिझायनरचा रोल येत नाही. हा, पण बऱ्याच असं असतं ना की दुकानदारासोबत त्याचा कट आहे असं बऱ्याच इंटेरियरवाल्यांचं घडतं किंवा लोकांचा असं समज असतो की अरे दुकानदाराचे असं कट आहे म्हणून हे असे दुकानदार सजेस्ट करतात. मग अशा वेळेस पण ते कसं आयडेंटिफाय करायचं? ओके, आता मेनली मी सांगते, तुम्ही ज्याबद्दल बोलत आहात ना, ही गोष्ट इंटिरियर डिझायनर कमी आणि कॉन्ट्रॅक्टरबद्दल जास्त होती. ओके. जेव्हा तुम्ही तुमच्या घराचं काम एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे देता तर त्याने डिझायनिंगची काही फीज नसते घेतलेली. त्याने फक्त हे एवढं काम आहे मी तुम्हाला इतक्यामध्ये करून देणार असं कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं. ओके. तर ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये काय होतं की त्यांना मार्जिन हवंच असतं. मग कामामध्ये हवं असतं, लेबर कॉस्टिंगमध्ये हवं असतं, प्लस मटेरियलमधून पण हवं असतं. मग या कंडिशन्समध्ये मोस्टली कॉन्ट्रॅक्टरसोबत या गोष्टी होतात. काही गोष्टी खऱ्या आहेत की डिझायनर्सला सुद्धा अशा ऑफर्स असतात. आता आम्हालाही मेल येतात किंवा कॉल्स येतात की मॅडम आमच्याकडे या सिलेक्शनसाठी क्लायंटला घेऊन या, तुम्हाला इतके 15% मार्जिन मिळेल, 20% मार्जिन आम्ही देतो, तर तुम्ही या. पण हे शेवटी डिझायनरवर आणि प्रत्येक पर्सनॅलिटीवर म्हणजे डिपेंड आहे की कोणाला ज्याला मार्जिन हवं असेल ते घेऊन सुद्धा जातात. ज्याला अशाशी म्हणजे मार्जिनशी किंवा या गोष्टींशी काही घेणं देणं नसेल ज्या डिझायनरला, तर ते तुम्हाला ऑथेंटिक शॉपसुद्धा दाखवतात. ओके. तर हे अगेन तुम्ही कसा डिझायनर चॉईस करताय, कोण डिझायनर शोधताय, मार्केटमध्ये कोणतरी कमी प्राईजमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट डिझायनिंग करून देत आहे तर ते तुमचा पैसा इथं असा मार्जिनमध्ये वसूल करतात. ओके. पण आता आणि आमच्या म्हणजे माझ्या यातून झालं तर आम्ही कसं करतो, क्लायंटला आम्ही असं ऑप्शन देतो, आम्ही तुम्हाला शॉप्स दाखवतो, तुम्ही तिथे सिलेक्ट करा, अदरवाईज तुम्ही शॉप्स दाखवा, आम्ही तिथे येतो तुमच्यासोबत सिलेक्शनसाठी. तर मग ही एक ट्रान्सपरन्सी राहते की क्लायंट एकतर आमच्यासोबत येऊन मी जे आता काही शॉप सजेस्ट केलेले असतील, मार्केट सजेस्ट केलेले असतील, तिथले प्रोडक्ट बघू शकतात, त्यांना ते पटले तिथून घेऊ शकतात बजेट वाईज, आपण तिथून मटेरियल परचेस करू शकतो. जर नाही वाटत आहे तर ते स्वतःसुद्धा मार्केटमध्ये दुसरे मला ऑप्शन्स दाखवू शकतात की ठीक आहे इथे मॅडम बघूयात, आपण इथे थोडी रेंज कमी वाटते किंवा क्वालिटी बघा, आणि जर आम्हाला ते पटले की ठीक आहे इथे क्वालिटी पण ठीक आहे, रेंज पण यांना क्लायंटला पटत आहे, तर या दोन्ही केसमध्ये म्हणजे आम्ही काम विन विन सिच्युएशनमध्ये काम करता. करेक्ट. पण आता जसं आपण मगापासून बोलतो की इंटिरियर्समध्ये ना डिफरन्शिएशन येतं एक लक्झरी आणि प्रीमियममध्ये. तर तो मेजर डिफरन्स काय? कारण आजकाल प्रत्येकाला त्या गोष्टी हव्या असतात पण तो डिफरन्स कळत नाही. कारण आता इंटिरियर म्हणजे बेसिक गोष्टी सगळ्यांना माहिती की सोफा असणं, TV युनिट असणार, कबर्ड्स असले पाहिजेत, बेड्स असले पाहिजेत, किचन ट्रॉलीज असले पाहिजेत, विच इज अ बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ इंटिरियर. मग त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येतात आणि त्याच्यामध्ये जसं तुम्ही मगाशी म्हणालात की क्वालिटीमध्ये फरक येतोय. मग ते लक्झरी आणि प्रीमियम हा काय सेगमेंट आहे? ओके, सो लक्झरी आणि प्रीमियम दोन्ही डिफरंट सेगमेंट आहेत. ओके. प्रीमियममध्ये तुम्ही जे पैसे पे करता ते क्वालिटीसाठी, वॉरंटीसाठी आणि ओव्हरऑल मटेरियल्सवरती, म्हणजे जे तुम्ही खर्च करत आहात तो ओव्हरऑल जी काही कॉस्टिंग देता ना ती क्वालिटीवरती ते खर्च करत असतात. म्हणजे प्रीमियम फिनिश आहे किंवा एखाद्या गोष्टीचं सपोज जसं आता लास्टचं मी उदाहरण दिलेलं की जर तुम्हाला फक्त म्हणजे प्लायवूड घेतला आणि त्यावरती लॅमिनेट फिनिश जरी हवा असेल बेसिक, तरी ती जर चांगल्या ब्रँडमध्ये म्हणजे मेरिनोमध्ये वगैरे घेतला तर तुमची फिनिश पण खूप चांगली दिसते. ओके. आणि ते सवय म्हणजे शिवाय तुम्हाला त्याच्यासोबतच आहे ना एक चांगला हे मिळतो, ब्रँडमध्ये काम केल्यानं क्वालिटी चांगली मिळते. तर प्रीमियम म्हटलं ना तर जे तुम्ही पैसे देता आहात ना तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला क्वालिटी ऑफ मटेरियल मिळतं. ओके. आणि जेव्हा तुम्ही लक्झरी सेगमेंटमध्ये बघता तर तिथे क्वालिटी तर मिळतेच पण त्याच्यासोबत फिनिश जो आहे, आउटर लुक जो आहे त्याच्यावरती खूप जास्त विचार केला जातो. मग त्याचा मेंटेनन्स किती हाय असू दे, ती फिनिश किती हाय असू दे, याचा तिथे विचार केला नाही. ओव्हरऑल जास्त फोकस त्याचा लुकवरती असतो. म्हणजे तुम्ही असं काही खूप चांगले इंटिरियर्स किंवा खूप असे जास्त हाय पेईंग जे क्लायंट आहेत की ज्यांना फक्त लुकशी गेले, त्यांना जस्ट इम्प्रेस करायचं आहे, हा माझं घर एवढं सुंदर आहे, एवढं लक्झरियस आहे, तर हा सेगमेंट त्यांच्यासाठी आहे. पण आता बऱ्याच असं पण होतं ना की आपण प्लॅनिंग न करता घर सुरू करतो. म्हणजे बऱ्याचशा Tier 2 आणि Tier 3 मध्ये असं होतं की विदाऊट प्लॅनिंग घर सुरू केलं जातं. तिथे इतका इंटिरियरचा तसा आजचाच इम्पॅक्ट नसतो. मग याच्यात कुठली रिस्क असू शकते? तर मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देते. माझ्या रिलेटिव्समध्ये
एक जण होते, त्यांनी यूट्यूबला वगैरे व्हिडिओज बघितले आणि त्याने थिंक केलं अरे आपण थोडं बजेटचं हे आहे तर आपण स्वतःच करूयात इंटिरियर्स आणि म्हणून स्टार्ट केलं. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना प्रॉब्लेम कशामध्ये प्लॅनिंग काहीच नव्हतं त्या घराचं. आपली लाईफस्टाईल कशी आहे ह्या कोणत्याच गोष्टीचा विचार नव्हता केला. त्यांनी काय केलेलं, यूट्यूबवर ते कुठलं घर आवडतंय, कुठलं डिझाईन आवडतंय ते बघितलेलं, मग हॉलमध्ये असं करूयात, बेडमध्ये असं करूयात असं डिसाईड केलेलं होतं जस्ट. मग याच्यामध्ये झालं काय, जेव्हा त्यांना एक ओव्हरऑल एक सोफा आवडला नेटवरचा, क्रोमवरती बघितलेला, तो एक डिझाईन आवडला यूट्यूबवरचा, रील शॉर्ट्स बघितलेलं त्याच्यामध्ये, तर त्या जसं शॉर्ट्समधलं पेंटिंग आवडलं तसं त्यांनी पेंट केलं, जसं रीलमधलं कर्टन्स आवडले तसे त्यांनी कर्टन्स बसवले. असं सगळं मिक्स अँड मॅच झालं. ते डिझाईन कुठंच ना बॅलन्स नव्हतं होत. म्हणजे हा एक मेन प्रॉब्लेम आला की जे त्यांनी केलं काम ना त्याचा बॅलन्स कुठेच नाही आला, की बघितल्यावरती एक संधपणा किंवा बॅलन्स जो असतो ना तो कुठेच त्यांना दिसत नव्हता, हार्मोनी राहिली नव्हती डिझाईनमध्ये. दुसरी गोष्ट ना, त्यांचा सिक्वेन्स सगळा चुकला. म्हणजे सगळ्यात अगोदर त्यांनी इलेक्ट्रिकलचं काम करायला पाहिजे होतं, सिव्हिलचं काम करायला हवं होतं किंवा फॉल सिलिंगचं काम करायला हवं होतं. हे त्यांनी थोडं मिड पोझिशनमध्ये स्टार्ट केलं. त्याच्या अगोदर त्यांनी फर्निचरच स्टार्ट करून ठेवलं, की फर्निचर घेतलं. सोफा एका शॉपमध्ये ऑफर होती 50% ऑफ आहे म्हणून त्यांनी सोफा उचलून आणला आणि तो शॉपमध्ये ठेवला. आणि मग जेव्हा फॉल सिलिंगचं त्यांचं मिडमध्ये काम स्टार्ट झालं, हे जेव्हा आपण सिलिंगचं काम करतो ना तेव्हा ती सगळी जी घाण असते ती खाली येते. त्यांनी सोफा किती जरी कवर केला तरी शेवटी लेबर काम करतात. तर त्यांच्याकडून त्यांच्या सोफ्याला खूप डस्टिंग झालेलं, कुठेतरी असं स्क्रॅचेस टाईप दिसायला लागलेले फर्निचरवरती पण. म्हणजे ह्या गोष्टी खूप मिक्स मॅच झालेल्या, की नंतर ना ज्या रिपेअरसुद्धा होत नाही या गोष्टींचा त्यांना प्रॉब्लेम आहे. शिवाय त्यांनी जे ड्युरेशन फिक्स केलेलं की आमचं काम 1-1.5 महिन्यामध्ये होईल, ते 4 महिन्यामध्ये गेलं. मग ते ह्या 4 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांना काय प्रॉब्लेम झाला, की ते राहत होते रेंटनी, 20-25,000 रेंट ते पे करत होते. 4 महिन्यांमध्ये त्यांचं 1 लाख एक्सटेंडच झालं. जे त्यांनी डिझायनरकडे जी ती फीस दिली असती तर त्यांना एक ओव्हरऑल प्लॅनिंग करून एकसंध घर मिळालं असतं, जे त्यांचे तिथं एक्स्ट्रा गेले. याशिवाय थर्ड, त्यांना इतका जास्त मानसिक त्रास झाला, जो आता जे कोणी पर्सनली स्वतःचं घर करत असेल त्याला माहिती असतो. मार्केट फिरायचे, मटेरियल सर्च करायचे, रात्र जागून हे व्हिडिओ बघ, ते व्हिडिओ बघ, काय मिळते का ते बघायचं. त्यानंतर लेबर शोधायचे, मग कोण हा तू पेंटिंग करतो का, मग तू पेंटिंग मला करून दे. त्यांचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स माहिती नसतो. समोरच्याच्या बोलण्यावरती लोक विश्वास ठेवतात. ठीक आहे, एखादा लेबर म्हणतो मला येतं हे पेंटिंग करायला, मी करतो चांगलं, कमी पैशात करून देतो, की मग त्याला म्हणतात की कर. म्हणजे अशा केल्यामुळे ह्याने ना खूप असा एक मानसिक स्ट्रेस येतो माणसाला. एक ऑलरेडी डे टू डे लाईफमध्ये आपण जॉब किंवा बिझनेस करत असतो, त्यासोबत हा एक एक्स्ट्रा लेबर हँडलिंग आणि साईटवरती काय चाललं आहे, माझ्या घरी काय चाललं आहे हे बघायचं, प्रत्येक वेळी जायचं, वेळ काढून बघून यायचं. प्लस त्यांना मटेरियल जेव्हा लागतं तेव्हा मटेरियल आणायला जायचं. मग मार्केटमधले शॉप्स माहिती नसतात किंवा कुठलं मटेरियल चांगलं, कुठलं किती पैशांमध्ये घ्यायचं हे माहिती नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी तसे पैसे जास्त वाया घालवले आणि टाईमसुद्धा घालवला. ओके, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही प्लॅनिंग गोष्टी नाही केलं तर. आता आपण लक्झरी प्रीमियम या गोष्टी बोललो, पण ना इंस्टाग्राम आणि पिंटरेस्टवर एक अस्थेटिक होम्स पण नावाचा प्रकार आहे. तो काय तुम्हाला असं वाटतं, किंवा खूप लोक त्याच्याकडे डाईव्ह आहेत असं दिसतं कुठेतरी? सो जे पिंटरेस्टवरती आणि नेटवरती दिसतात त्या सगळ्या फोटोजमध्ये आणि व्हिडिओजमध्ये खूप जास्त एडिटिंग, लाईट इफेक्ट्स ॲड केलेले असतात. ओके. आणि त्यामुळे जसं दिसतं तसं नसतं. हे तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. प्रत्येक लाईट किंवा सनलाईट, नॅचरल लाईटमध्ये तीच गोष्ट खूप वेगळी दिसू शकते. पहिली गोष्ट ही सगळ्यांनी डोक्यात घेतली पाहिजे, की जसं ते दिसतंय ना ॲस्थेटिक, किंवा तुम्हाला म्हणायचं जसं मी ह्या व्हिडिओमध्ये बघतोय सेम तसंच मला बघायचं आहे, तर ॲक्च्युली तो व्हिडिओच ओरिजिनल नसतो. आणि काय असतं ना, मेन आपण जेव्हा मोबाईलवरती किंवा बघतो एखादी व्हिडिओ की पिंटरेस्टवरची वगैरे, तर ती 9:16 फ्रेममध्ये ॲड केलेली असते. त्यामुळं त्याच्या इकडे राईटला काय आहे, लेफ्टला काय आहे, वर काय, खाली काय हे नाही दिसत. जेवढं दाखवायचं आहे तेवढंच ते दाखवतात. त्यामुळं तुम्हाला असं वाटतं अरे हे असंच माझं पण दिसलं पाहिजे. पण जेव्हा नॉर्मल सिच्युएशनमध्ये, नॉर्मल सनलाईटमध्ये, लाईट बंद असेल आपल्या घराची, तेव्हा ते तसंच दिसणार आहे का याचा विचार करायला लागतो. आणि इथेच तुम्हाला
इंटिरियर डिझायनर हेल्प करतो की तुमचं घर डे लाईटमध्ये किंवा रात्रीच्या लाईटमध्ये वॉर्म लाईटमध्ये जास्तीत जास्त कसं सुंदर दिसेल. नाही, नक्कीच हे जाणवतं, कारण बऱ्याच असं होतं ना की इकडचा कलर आणि इकडचा इफेक्ट खूप Right. महत्वाचा आहे, त्याचा बरोबर. मॅच करणं. आणि ते मला त्या इमेजमध्ये दिसत नाही की हा इफेक्ट कसा. मला तेवढंच दिसतं की तिथून नॅचरल लाईटचा झरोका आलाय, तांब्याचं भांडं आहे आणि साईडला फुलं पडलीत आणि तो डायनिंग टेबलचा क्लॉथ खाली लोळण घेतोय. पण ॲक्च्युली त्याचं कलर कॉम्बिनेशन्स बरोबर. बाहेरचे आणि आतले ते तेवढं समजत नाही. पण आता 2026 नुसार तुम्हाला काय वाटतं की कुठले ट्रेंड चालू शकतील प्रीमियम आणि लक्झरीज होममध्ये? मोस्टली ना आता मॉडर्नचा जास्त ट्रेंड आहे. त्यासोबत ट्रायमो म्हणजे ट्रेडिशनल आणि मॉडर्न ओके. ह्या दोघांचा टच असलेला असा सुद्धा ट्रेंड आहे. आता बऱ्याचशा लोकांना ट्रेडिशनल डिझाईन्स पण आवडतात विथ मॉडर्न टच. ओके. तर हा ट्रेंड मला वाटतं जास्त चालेल. मॉडर्न किंवा ट्रायमो हे 2 ट्रेंड्स चालू आहेत ओके, सध्या. त्याला ट्रायमो नाव आहे. हां, ट्रायमो नाव आहे. ट्रायमो म्हणजे 2 डिझाईन्सचं फ्युजन ओके. की ट्रेडिशनल आणि मॉडर्न. हा, म्हणजे बऱ्याच लोकांना असं असतं ना की हॉल ट्रेडिशनल हवंय पण किचन मॉडर्नच हवंय. राईट त्याच्यामुळे. आणि त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा लोकांना आता इतका स्ट्रेस आहे ना लाईफमध्ये, जॉबचा, बिझनेसचा, सगळ्याच गोष्टींचा. तर घर आलं की त्यांना रिलॅक्स पाहिजे. तर रिलॅक्स वाईब देणारं म्हणजे बोहोमियम, मिनिमलिस्टिक या थीमसुद्धा मला वाटतं 2026 मध्ये जास्त चालतील. तर बोहो थीमचे काही असे स्पेसिफिक आपण म्हणतो ना सिग्निफिकन्स आहेत का? कारण लोकांना हवं असतं बोहो करायची, पण एक्झॅक्टली काही लोकांना ग्रीन कलर्समध्ये जायचं नसतं. तर मग काही अजून ऑप्शन्स किंवा बोहो काय सजेस्ट करतं? ओके, सो बोहो काय आहे की खूप रिलॅक्स वाईब देणारं एकतर इंटिरियर किंवा थीम आहे. ओके. सो सगळ्यात आधी डोक्यामध्ये बोहो करताना तुमचा माइंडसेट पाहिजे की तुम्हाला आल्यावर तिथे रिलॅक्स्ड वाटलं पाहिजे. म्हणजे त्या रिलॅक्सेशनमध्ये डोळ्यांना दिसणारे कलर पण खूप रिलॅक्स हवे, खूप नॅचरल, खूप न्यूड किंवा न्यूट्रल शेड्स असावेत. ओके. त्यानंतर सगळ्याच गोष्टी कम्फर्ट, जेव्हा तुम्हाला कम्फर्ट मिळेल तेव्हाच तुम्ही रिलॅक्स फील करा. बरोबर. त्यामुळे जे सोफा वगैरे असतील ते असे लो हाईट खूप कम्फर्ट देणारे असावेत. तर ह्या गोष्टी, कुठेच एजिंग वगैरे नसावी जास्त. तुम्ही जितके जास्त कर्व्स वगैरे ॲड करताल तर तितकं त्या थीमला म्हणजे ते मॅच करतं, रिलॅक्सेशनला तितकं ते प्रमोट करतं. ओके. आणि त्याशिवाय ज्या फिनिशेस आहेत त्या पण एकदम बेसिक फिनिश किंवा रफ फिनिश, नॅचरल फिनिश त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता की याने तुम्हाला बोहो फील होतं. त्यानं लायटिंगसुद्धा खूप हार्श नको, मिनिमल लायटिंग, सॉफ्ट लायटिंग ह्या सगळ्या बोहोच्या यामध्ये पार्टमध्ये येतात. जेव्हा तुम्ही ट्रायमो म्हणता त्यावेळेस मग तुमचा ॲज अ डिझायनर म्हणून अप्रोच कसा असतो? ओके, आता माझी ॲक्च्युली एक साईट ट्रायमो थीममध्ये चालू आहे NIBMला. सो ते 3 BHK अपार्टमेंट आहे आणि क्लायंट जे आहेत त्यांची ते गड किल्ले सर करणारे आहेत आणि शिवाजी महाराजांचे म्हणजे फॅनच आहेत. तर त्यांची इच्छा आहे की त्यांना थोडंसं तो एक टच, ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल टच आणि मॉडर्न टच दोन्ही मिक्स हवं आहे. आणि मग आता आम्ही डिझाईन करताना कसं करतोय की जो त्यांचा एंट्रन्स आहे, लॉबी स्पेस आहे, तर मेन डोअर आम्ही करताना डबल डोअर करतो. जसं जुन्या काळी वाड्यांना होतं डबल डोअर, तर तो करत आहोत. आणि त्याचं जे सगळं डिटेलिंग आहे ते वाड्याच्या थीमप्रमाणे आहे. ओके. त्यानंतर एंटर केल्यावरती आतमध्येच ना जी एक लॉबी आहे तिथे आम्ही शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांसाठी एक डेडिकेटेडली स्पेस ठेवलेली आहे की तुम्हाला आत आल्याच कळतं की हा आतला जो माणूस आहे मराठी आहे आणि शिवभक्त आहे. ओके. हे तुम्हाला तिथे आत गेल्याच समजतं. तिथून आम्ही आत लिव्हिंग रूममध्ये आलोत ना की झुला ट्रेडिशनल जे आपल्या महाराष्ट्रामध्ये चोपाळा म्हणतात त्याला, तर तो चोपाळा एक आम्ही लिव्हिंग रूममध्येच ॲड केलेला आहे. तर हे सगळे ट्रेडिशनलचे जे पॅटर्न्स आहेत किंवा जे एलिमेंट्स आहेत ते आम्ही अशा पद्धतीने ॲड केलेत. आता त्यामध्येच आम्ही मॉडर्न थीम कसं इनपुट केलेलं आहे की जे कलर कॉम्बिनेशन घेतोय किंवा टी व्ही युनिटचे जे पॅनल्स घेतोय तर तिथे आम्ही मॉडर्न टच दिलेलं आहे अगेन. ओके. मॉडर्न तुम्ही बघितलं असेल मोल्डिंग्स आत्ता सध्या खूप फेमस आहे की वॉल त्याने थोडी छान दिसते, कमी बजेटमध्ये चांगला प्रीमियम लुक येतो. तर ते मोल्डिंग आम्ही केलेलं आहे. कुठे वॉलपेपर्स यूज केलेले आहेत की जे मॉडर्नला रिप्रेझेंट करतात. आणि जे त्यांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पण आम्ही ट्रेडिशनल सागवानी मंदिर बनवत आहोत की जे आधी जुने सागवानी डोअर्सचे मंदिर असायचे किंवा सागवानी लाकडाचे मंदिर असायचे ते करतोय. तर हा एलिमेंट आम्ही ट्रेडिशनलचं तिथे ॲड केला आहे. त्यांचं जे टेरेस आहे ओपन लिव्हिंगला टच, तिथे आम्ही तुळशी वृंदावन आणि त्याच्या मागची जी वॉल आहे ती पूर्ण दगडी, ब्लॅक जी दगडाची असते तसा लुक क्रिएट करणारी बनवतो आहे की
तिथे गेल्यावरती तुम्हाला असं फील होईल की कुठेतरी गावाकडं मी हे असं बघितलेलं आहे किंवा त्या काळी असं महाराष्ट्रीयन ट्रेडिशनलमधले जे हे पॉईंट्स आहेत वाड्यामधले ते आम्ही ॲड केले. आता वाड्यामध्ये कसं मध्ये ओपन स्पेस असायची, तिथे तुळशी वृंदावन वगैरे असायचं. फ्लॅटमध्ये तसं नाही, त्यामुळे ते टेरेसमध्ये शिफ्ट केलं आहे. करेक्ट. पण आता ह्या सगळं सांगितल्यानंतर किंवा हे सगळं ऐकल्यानंतर किंवा ज्यावेळेस आपण अस्थेटिक लुकचे घर बघतो त्यावेळेस कुठेतरी असं वाटतं ना की जुन्याच गोष्टी इंटेरियर डिझायनर नवीन ट्रेंड म्हणून आणतायत आणि त्या सगळ्या सोशल मीडिया थ्रू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काही थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. ते कितपत खरं आहे किंवा आपण जुन्यालाच कॉपी करून ते नवीन लोकांना थोपवतो आणि त्याचे चार्जेस घेतो असं एक दिसतं. ओके, ते जुन्याला कॉपी करून नाही, जुन्याकडून इन्स्पिरेशन घेऊन आहे. कारण जुनं ते सोनं, आपली संस्कृती कधी आपण जपलेलं चांगलंच आहे किंवा आपल्याला आपल्या संस्कृती आवडणं ही सुद्धा चांगलीच गोष्ट आहे. आता बऱ्याचदा काय आता मॉडर्न थीममध्ये तितकासा असं तो घराचा फील लोकांना येत नाही की हे घर माझं आहे किंवा म्हणजे हॉटेल्समध्ये कसं वाटतं त्या टाईपमध्ये मॉडर्न थीममध्ये काही लोकांना फील वाटतो. म्हणून मग ते ट्रायमो म्हणजे ट्रेडिशनल आणि मॉडर्न, कारण पूर्णपणे ट्रेडिशनल थीम आत्ताच्या लाईफस्टाईलनुसार मेंटेन करणं इझी नाही आहे. कारण ट्रेडिशनल थीम म्हटलं की तिथे कार्विंग, वूड, नॅचरल पॉलिश ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि ह्या सगळ्या गोष्टींना मग मेंटेन पण करावं लागतं. कार्विंग असेल तर ते क्लिनिंग मेंटेनन्स तिथे येतो, पॉलिश करायचा रिमेंटेनन्स असतो, म्हणजे परत एकदा तुम्हाला रिपे करावं लागतं. तर या गोष्टी ट्रेडिशनल थीममध्ये आता प्रत्येकाला हे होणार नाही, कारण लाईफस्टाईल पण खूप फास्ट झाली आहे. तुम्हाला एखादा कार्विंग केलेला सोफा असेल तर तो डे टू डे साफ करता नाही येणार आहे की तिथं धूळ बसली आणि साफ करायचं, हे नाही जमणार आहे. मग त्यामुळे लोक मॉडर्नकडे जातात की इझी मेंटेन पाहिजे, पटकन एक फटकं मारलं आणि क्लीन झालं, प्लेन एकदम गुळगुळीत असं. तर आणि आता दोघांचे प्लस अँड मायनस पॉईंट असतात. तसं आहे, काय होतं एकदम ट्रेडिशनल घर केलं की तुम्हाला ते मेंटेन नाही होणार, आत्ताच्या लाईफस्टाईलला सूट नाही होत. आणि एकदम मॉडर्न केलं तर काही लोक असं म्हणतात मला हॉटेलसारखा फील होतो, माझ्या घरासारखा फील नाही आहे. तर ती गोष्ट कुठेतरी कनेक्ट करण्यासाठीच हे फ्युजन आहे ट्रायमोचं. ओके. आणि हे कितपत खरं आहे की बजेट फ्रेंडली इंटेरियर होतं? कारण बऱ्याच लोक सांगताना कोटिंग हे करतात आणि ॲक्च्युअल ऑन फील्ड गेल्यानंतर कामाचे पैसे नेहमीच वाढलेले असतात, मग ते कुठलंही काम असू द्या. मग हे कोट नेहमी फॉल्स कोट ठरतं की बजेट फ्रेंडली इंटेरियर. मग खरंच बजेट फ्रेंडली इंटेरियर असतं का? बजेट फ्रेंडली इंटिरियर्स असतातच असतात. आता काही लोकांना काय वाटतं की बजेट, तुम्ही कुठली गोष्ट कितीमध्ये वर्थ आहे का हे नेहमी कम्पेअर केलं पाहिजे. तर त्याला तुम्ही बजेट ठरवू शकता. सपोज आता तुमचं 2 BHK किंवा 3 BHK अपार्टमेंट आहे आणि तुम्ही त्याचं बजेट मिनिमम असं ठेवताय की मी 15 lakhsपर्यंत 3 BHKला स्पेंड करायला तयार आहे किंवा 2 BHKला, तर या बजेटमध्ये तुमचं चांगलं इंटिरियर्स होऊ शकतं. काही लोकांचे एक्सपेक्टेशन्सच असे असतात की मला 5 लाखात किंवा 3 लाखातच पूर्ण इंटिरियर करून घ्यायचं आहे. तिथे कोणी लोक अशा क्लायंटला ना काही फसवे लोक गाठतात की आम्ही करून देऊ आणि एकदा काम घेतलं की त्यांना वाटतं तर मधनं तर क्लायंट सोडून नाही जाऊ शकत. मग ते हिडन चार्जेस काढायला लागतात की ठीक आहे आधी सुरुवातीला 5 लाख 6 लाखामध्ये काम फिक्स केलं जातं. बोलतात की ओके आम्ही तुम्हाला हे करून देऊ. आणि जेव्हा आपलं काम मिडल स्टेजला आलेलं असतं मग तेव्हा बोलतात अरे सर आपलं हे डिस्कशन नव्हतं झालं, आपण आता इथे दुसरा प्लायवूड वापरतोय तर थोडी कॉस्ट वाढेल. सर आता आपण फॉल सिलिंगमध्ये इथे लाईट पॉईंट्स वाढवतोय किंवा हे मटेरियल वापरतोय तर आपली इथे कॉस्ट वाढतीये. असं करत करत मग ते बजेट थोडं करत वाढत जातं आणि मग लोकांना वाटतं अरे मला फॉल्स बजेट मिळालं. पण तुम्ही जर एखादा चांगला एक्सपिरियन्स असलेला, चांगला पोर्टफोलिओ आणि चांगला क्लायंटचा फीडबॅक असलेल्या डिझायनरकडे गेलात ना तर ते तुम्हाला बजेटच्या अगोदरच कल्पना देतात. त्यात किती % इन्क्रीज होऊ शकतं किंवा किती % कमी होऊ शकतं ह्याचा पण अगोदरच अंदाज देतात आणि ते मेक शुअर करतात की तुमच्या बजेटमध्येच ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. ऑफकोर्स असं एकदम एकाच अमाऊंटमध्ये काम करणं कधीच शक्य नसतं, पण अगोदरच जेव्हा तुम्हाला कल्पना असते की वाढेल ते इथपर्यंतच वाढेल आणि कमी होईल ते एवढंच कमी होईल, तर तेव्हा क्लायंटचा माइंडसेट झालेला असतो. त्यामुळे बजेट फसवं नसतं, तुम्ही लोकच फसवी गाठता. आता हेच आणखी डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं झालं ना तर कसं आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या डिझायनरकडनं बजेट घेता तेव्हा तो किती डिटेलमध्ये बजेट देतोय ते पण बघणं गरजेचं आहे. म्हणजे डिझायनरची डिझायनिंग फीस घेतल्यावर जेव्हा आपल्याकडे 3D बनतं, 3D डिझाईन बनतं, तर या 3D डिझायनिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात की कुठे किती लाईट्स हवेत, कुठे कोणता फिनिश वापरलंय, कुठे म्हणजे इच अँड एव्हरी गोष्ट त्या डिझायनिंगमध्ये क्लिअर झालेली असते. आणि ते डिझाईन 3D डिझाईन नंतर जे आपल्याकडे कोटेशन येतं ना तर ते मॅक्स टू मॅक्स म्हणजे तेवढंच बजेटमध्ये किंवा थोडंसं वर खाली होऊन काम आपलं होऊ शकतं. पण लोकांचं काय होतं की लमसममध्ये जातं डिझायनिंग आणि एक्झिक्युशन
कॉन्ट्रॅक्टरकडे देऊन टाकतात. आणि मग असे काही लोक आहेत की जे ना एक लमसम बजेट सांगतात, ठीक आहे 2 BHK आहे तर तुमचं घर 8 लाखामध्ये मी करून देतो. मग ते 8 लाखात असं बोलणार, अरे मी ट्रॉलीज करेल, मी किचनचं पण सगळं करेल, बेडरूममध्ये बेड वॉर्डरोब सगळं करेल, फॉल सिलिंग करून देईल, पेंटिंग करून देईल, पण डिटेल काहीच नसतं. ओके. आणि जेव्हा तुम्ही अशा लोकांकडे हे करता ना, तर ते काय करतात, मध्येच तुम्हाला अडकवतात. काम मध्ये प्रोसेसमध्ये आलं ना की मिडल प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगतील, अरे इथे थोडे पॉईंट वाढलेत, मग ह्याचे पैसे वाढले लाईट्सचे, इथे पेंट तुम्ही चेंज केला, आमच्या कोटेशनमध्ये आम्ही नॉर्मल पेंट देतो, तुम्ही थोडा हाय रेंजचा पेंट बघितला आहे तर तिथे कॉस्टिंग वाढते. किंवा काही वेळेस म्हणतील, अरे तुमचे ट्रॉली सेक्शन जास्त झालेत, मग तिथे कॉस्ट वाढणार आहे. किंवा म्हणतील, आपलं किचन ॲक्रेलिकमध्ये ठरलंच नव्हतं, लॅमिनेट्समध्येच होतं, तुम्हाला ॲक्रेलिकमध्ये करायचे तर इथे प्राईस वाढेल. ओके. सेम टँडम आणि ट्रॉलीजमध्ये तर मोस्टली करतात असं होतं की स्टील ट्रॉलीजची कॉस्ट सांगतात आणि जेव्हा क्लायंटला एक्सपेक्ट असतं की मला मॉड्युलर टँडम ट्रॉलीजमध्ये किंवा टँडम ड्रॉवर्समध्ये बनेल, आणि काम थोडंसं मध्ये आलं ना, बॉक्सिंग वगैरे झालं की मग सांगतात, नाही आपण स्टील ट्रॉलीजचं सांगितलं होतं, टँडम ड्रॉवर्सचं नव्हतं बोललेलो, म्हणजे जे मॉड्युलरमध्ये आता यूज होतं आहे. ओके. आणि मग तिथे मग क्लायंटद्वारे नाही, पण मला असं वाटलं, मग नाही आता तुम्हाला जर ते टँडम ड्रॉवर्समध्ये करायचं असेल ना तर एवढे जास्त पैसे होतील द्या. आणि मध्ये क्लायंट अडकलेलं असतो ना, आता त्याचं काम दिलेलं पण असतं, अर्ध काम झालेलं पण असतं, दुसरीकडे जाऊ शकत नाही, मग तो तिथे देतो पैसे. आणि जेव्हा तुम्ही एक प्रॉपर डिझायनरकडून म्हणजे अगोदर त्याला डिझायनिंग फीज देतात. आता आमच्या डिझायनिंग फील्डमध्ये कसं आहे, पर स्क्वेअर फीट कॉस्ट ठरलेली असते की एवढी आम्ही कॉस्ट घेतो तुमचं पूर्ण एंड टू एंड डिझाईन करण्यासाठी. ओके. आणि ही कॉस्ट जेव्हा तुम्ही पे करता डिझायनरला, मग तेव्हा तो काय करतो की तुमचं सगळ्या घराचं सगळं तुम्हाला डिझायनिंग, प्लॅनिंग, 2D 3D ड्रॉइंग्स रेडी करतो. म्हणजे यामध्ये खूप गोष्टी असतात डिटेलमध्ये बघितलेलं. सुरुवात होते तुम्हाला कुठे, म्हणजे झोनिंगपासून की कुठे कोणती गोष्ट हवी, तुमच्या घरामध्ये कोण लोक राहणार आहे, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे. कारण कधी कधी हजबंड वाईफ जरी राहत असले तरी दोघं वर्किंग प्रोफेशन्स असतात, एकाचं काम हायब्रिड असतं, कोणाचं पूर्णपणे वर्क फ्रॉम होम असतं, मग त्यांच्यासाठी वर्कस्टेशन डिझाईन करणं, अशा गोष्टी म्हणजे डिटेलमध्ये समजून घेतात की तुमची नेमकी रिक्वायरमेंट काय आहे. आणि त्या रिक्वायरमेंटनुसार मग ते काम स्टार्ट होतं. तुम्हाला काही रेफरन्सेस दाखवले जातात की तुम्हाला डिझाईन स्टाईल कोणती आवडती आहे, आणि त्यानुसार तुमचे 3D बनतात. एकदा 3D डिझाईन्स झाले की क्लायंटला पूर्ण क्लिअर आयडिया असते की त्याचं घर कसं बनणार आहे, कोणत्या फिनिशमध्ये बनणार आहे आणि दिसणार कसं आहे. आणि त्याच्यावरून डिझायनर काय करतो, त्याला पूर्ण एक क्लायंटसाठी बजेट कोटेशन बनवून देतो. तर हे कोटेशन बघून त्याच्यामध्ये ईच अँड एव्हरी गोष्ट क्लिअर असते की किती इलेक्ट्रिकलचे पॉईंट्स आहेत, काय स्कोप कुठला असतो, की थोडंफार सिव्हिलमध्ये किंवा प्लंबिंगमध्ये तर एखादा आपण पाईप नवीन कनेक्शन घेतोय प्लंबिंगचं, त्यात कुठला पाईपच सपोज फुटला, मग थोडा एक्स्ट्रा चार्ज झाला, तर हा एकच स्कोप असतो की जिथे वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. आणि ते ऑनसाईट सिच्युएशनवरती डिसाईड होतं. किंवा काही वेळेस सिलेक्शनमध्ये क्लायंटला थोडं त्याच्या आउट ऑफ बजेट एखादं मटेरियल आवडतं, फिनिश आवडते, मग ती सिलेक्ट करताना थोडंसं बजेट कमी जास्त होऊ शकतं. करेक्ट, आलं लक्षात. पण शक्यतो मग जेव्हा तुम्ही डिझाईन करून पूर्ण प्लॅन करून कोटेशन घेताना कोणाकडूनही किंवा डिझायनरकडून, तर ते खूप डिटेल आणि खूप प्रिसाईज असतं, म्हणजे तुम्हाला कुठे फसवायचा मग नंतर चान्स येत नाही. ओके. म्हणजे मला वाटतं त्याच्यासाठी एखादा महिना त्यात व्यस्त केलेला जास्त बेटर आहे इन्स्टेड ऑफ बाकीच्या गोष्टींमध्ये. आणि याच्यासोबतच आता एक तुम्ही ट्रॉलीचं म्हणाला, तर स्टील आणि टँडममध्ये काय फरक असतो हे मला जाणून घ्यायला आवडेल. ओके. स्टील ट्रॉलीज कसं होतं अगोदर की स्टील मटेरियलमध्ये जे रेलिंगचे तुम्ही बास्केट वगैरे बघितले असतील, ते अगोदर एक 8-10 वर्षापूर्वी किंवा तेव्हा हा ट्रेंड होता की ते स्टीलचे ट्रॉलीज होते. पण थोड्या दिवसांनी काय दिसून यायला लागलं, ते जे स्टील होतं काही जण आतनं लोखंड आणि वरनं स्टील क्रोमिंग केलेलं असतं, मग त्याला रस्टिंग होणं किंवा चॅनल्समध्ये थोडा प्रॉब्लेम होणं असं आलं. आणि क्लिनिंग मेन तर त्याची क्लिनिंग थोडी हार्ड होती, म्हणून थोडं अपग्रेड होऊन काय झालं आता की टँडम ड्रॉवर झाले. आता मार्केटमध्ये हॅफले, हॅटिक असे ना टँडम्सचे म्हणजे असे बॉक्स टाईप ड्रॉवर्स येतात की ते तुम्ही मेकॅनिझम वापरून तुमच्या किचनच्या ट्रॉलीजची रिप्लेसमेंटमध्ये ते ड्रॉवर असतात. आणि फक्त समोरून लॅमिनेट असतं, समोरून लॅमिनेट अक्रेलिक तुम्ही कोणती फिनिश घेऊ शकता फेशियलला, पण आतमध्ये ते बॉक्स ड्रॉवर्स बनवलेले असतात. आणि त्या ड्रॉवर्समध्ये असं म्हणता येईल की आत स्टॅक करण्यासाठी ना काही कंपार्टमेंट्स वगैरे असतात की कुठे चमचे ठेवायचे, कुठे बाकीच्या वस्तू ठेवायच्या, वाटी ग्लास कुठे ठेवायचे, किंवा स्टँड्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही थाळी, तुमच्या प्लेट वगैरे ठेवू शकता. लक्षात. तर हे आत्ता झालं आहे, कारण याने काय झालं, क्लिनिंग खूप इझी झालं. पटकन सगळं सामान काढलं, ते ड्रॉवर्सच्या आतले त्याला
हे म्हणतात कटलरी सेट्स म्हणतात, ते कटलरी सेट काढले आणि सगळे ड्रॉवर क्लीन केले. अगोदर काय व्हायचं, स्टीलच्या वायरिंगनीच किंवा स्टीलच्या रेलिंगनीच ते सगळं बनवलेलं असायचे, तर ते क्लिनिंग खूप हार्ड होतं. ओके. आता क्लिनिंग इझी व्हावं म्हणून टँडम ड्रॉवर्स आहेत. ऑफकोर्स त्यांची कपॅसिटी, त्यांची क्वालिटी सगळं इम्प्रूव्ह झालं आहे आता. नक्कीच. पण हे मॉड्युलरमध्ये वापरतात आणि अगोदरचे जे वापरायचे ते स्टील ट्रॉलीजमध्ये होते. सो इंटिरियरमधला असा कुठला एखादा इनविजिबल रूल आहे का, तो ॲज सच माझ्यासारख्या माणसाला कधीच कळणार नाही आहे आणि तो ॲज अ डिझायनर म्हणूनच त्याला पटकन दिसतो किंवा कळतो? बॅलन्स. कसं काय? म्हणजे आता बघा, आता ह्या स्पेसच आपण घेऊया. ओके. ही स्पेस ना आता सपोज 10x12 फीटची आहे. ह्याच्यामध्ये कोणत्या साईजचा सोफा घेतला पाहिजे, ही वॉलची जी साईज आहे त्यानुसार टीव्ही युनिटची साईज किती पाहिजे, सोफा साईज किती पाहिजे, म्हणजे कुठलीच गोष्ट ना प्रपोर्शनच्या बाहेर नाही गेली पाहिजे, बॅलन्स क्रिएट झाला पाहिजे. कधी कधी काय होतं, जेव्हा तुम्ही आता सपोज तुमची हॉलची साईज छोटी आहे आणि खूप मोठा सोफा घेतलाय किंवा खूप मोठा सेंटर टेबल घेतलाय, तर त्या घरामध्ये गेल्याच असं काहीतरी असं बॅलन्स नाही दिसत. मग समजा अरे मी एवढं छान सोफा घेतलाय, मी एवढं छान सेंटर टेबल घेतलंय, टीव्ही युनिट एवढं मस्त केलं, पण काहीतरी मिसिंग वाटतं किंवा काहीतरी कमी जास्तच दिसतंय, तर त्याच्यामध्ये ना बॅलन्स मिसिंग असतो. म्हणजे जी साईज आहे तुमच्या घराची त्यानुसार तुम्ही फर्निचरचं प्रपोर्शन घेतलं पाहिजे. हे एका प्रोफेशनल लगेच फाइंड आउट करू शकतो. आत्ता सध्या आपण ना बराच असा ट्रेंड बघतो की लोकांना त्यांची लिगसी त्यांच्या घरातून दाखवायची असते, त्याच्यासाठी तुम्ही काही डिझाईन चेंजेस करता का? तर लेगसी फॉलो करायची असेल ना, तर आम्ही काय करतो, काही स्पेसिफिक गोष्टी ज्या जुन्या फर्निचर असतील, जुनं एखादं घड्याळ असेल, तर ते आम्ही आमच्या नवीन डिझाईन्समध्ये ॲड करतो. ओके. आता जसं एका क्लायंटची अशी रिक्वायरमेंट होती, त्यांच्या आईची जुनी साडी होती, जुनी पैठणी ज्याला सोन्याचं वर्क केलेलं होतं, आणि ते क्लायंटला ती साडी खूप प्रिय होती आणि ती कुठेतरी त्यांना शोकेस पण करायची होती. ओके. तर आम्ही खूप विचार केलेला नक्की साडी आणि ती इंटिरियर्समध्ये कशी म्हणजे शो बिल्ड करता येईल, म्हणजे यूज कशी करणार. थोडा आधी विचार होता की कुठेतरी कर्टन्समध्ये एखाद्या ॲड करूयात वगैरे, पण ते मॅच नव्हतं होत आणि हे नव्हतं. मग आम्ही काय केलं की त्याची फ्रेम बनवली, त्याची पदर आहे ना साडीची मोठी फ्रेम बनवली आणि ती ॲड केली. तर तशाने मोमेंट्स क्रिएट पण होतात आणि एक खूप छान आठवण म्हणून. आता तशाच पद्धतीचे काही लोकांचे जुने वाड्याचे दरवाजे असतात की मग आम्ही नवीन घरांना जुना वाड्याचा दरवाजा पूर्ण रियूज करून वापरतो. जुन्या वाड्याचा दरवाजा. काही जणांचं असतं ना की कपाट, आधीच्या वेळी लोखंडी कपाट होते डबल डोअरचे आणि तेच मोस्टली सगळीकडे वापरायचे. आता आपण प्लायमध्ये बनवतो, मग जुनं कपाट कुठे ठेवायचं, आजोबांचं असतं, आईवडिलांचं असतं, तर ते आम्ही नवीन वॉर्डरोबची फ्रेम बनवतो, बॉक्स बनवतो, त्याच्या आतमध्ये जुनं कपाट असतं. वरून दिसताना ते एक संद तुम्हाला वॉर्डरोबच वाटतो, आत ते दरवाजे उघडल्यावर ते लोखंडी कपाटे हे समजतं. ते म्हणजे असं करता येतं. झुला वगैरे असेल तर त्याला पण आपण रियूज करू शकतो, कुशनिंग वगैरे ॲड करून त्याला घरामध्ये किंवा टेरेसमध्ये आपण वापरू शकतो आणि अशी एक लेगसी फॉलो करू शकतो. नक्कीच नक्कीच. आता ना काही मटेरियलचं ना खूप असं ओव्हर रेटेड झाल्यासारखं वाटतं किंवा खूप ओव्हर हाय प्राइसिंग झाल्यासारखं वाटतं, त्याला काही बेस्ट ऑप्शन्स आहेत का, की असे कुठले मटेरियल जे खरंच ओव्हर रेटेड झालं तुम्हाला असं वाटतं? ओव्हर रेटेड म्हणजे कसं झालेलं आहे ना की जे सगळेच इंटिरियर्समध्ये वापरतात ते असं एक मटेरियल आहे आणि ते सगळ्यांना फार आवडतं असं सुद्धा आहे, आणि दॅट इज मोल्डिंग. ओके. तर ते मोल्डिंग खूप लोकांचे, म्हणजे मी पहिल्यांदा कुठल्या क्लायंटसोबत ऑनबोर्डिंग आमची मीटिंग चालू असते ना, तेव्हा क्लायंट पहिल्यांदा मला ना लिव्हिंग रूममध्ये मोल्डिंग करायचं आहे एका वॉलला, मला ना ह्या रूममध्ये मोल्डिंग हवं आहे. तर आत्ता सध्या मी जवळजवळ 3 वर्ष झाले बघतीये, जवळजवळ 90% मी जेवढ्या घरांमध्ये जातीये, जितक्या इंटिरियर्स बघतीये, त्याच्यामध्ये मोल्डिंग ॲड केलेलं आहे. आणि मला असं वाटतं जरुरी नाही की जे सगळं करतात तेच तुम्ही पण किंवा आपण केलं पाहिजे. बेस्ट ऑप्शन काय असू शकतो? खूप ऑप्शन्स आहेत, खूप असंख्य ऑप्शन्स आहेत. बेसिक पासून स्टार्ट केलं तर वॉलपेपर पासून ऑप्शन आहेत आपल्याकडे, की मोल्डिंगच्या ऐवजी आपण वॉलपेपर सुद्धा यूज करू शकतो, मोल्डिंगच्या ऐवजी आपण फ्रेम्स ॲड करू शकतो, मोल्डिंगच्या ऐवजी आपण शेल्फिंग ॲड करू शकतो, म्हणजे शेल्फ्स ठेवून त्यावरती आर्टिफॅक्ट्स ठेवायचे आणि वरून लाईट, एक सॉफ्ट लाईट आला तर ते हायलाईट खूप छान होतात. तर किंवा वॉल आर्ट करू शकतो, वॉल पेंटिंग करू शकतो, वॉल टेक्स्चर्स करू शकतो, इवन वॉलवरती काही म्युरल्स वगैरे ॲड करू शकतो, ज्याने सुद्धा ते हायलाईट होईल. पण सध्या मोल्डिंग खूप जास्त ओव्हर आहे आणि मी करून दमली. म्हणजे मी क्लायंटची रिक्वायरमेंट असते, आम्हाला मोल्डिंग करायचीच आहे, याच्या घरी बघितले, या रीलमध्ये बघितले, या व्हिडिओमध्ये बघितले,
आणि मग आम्ही करतो, ती करावी असंच होतं लागते. की मला असं जाणवतं कारण हिंजवडीत माझ्या मित्राचा 3 फ्लॅट्स आहेत वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये आणि त्यांचं असं झालं की अरे आमच्या खालपासून वरपर्यंत सगळ्यांच्या घरांमध्ये गेलं की मोल्डिंग आहे. फक्त फ्रेम बदलत, हो, काहींच्यात हो, चिवळ्या आहेत, काहींच्यात विठ्ठलाचे आहेत, काही नॉर्थ इंडियन आहेत तर तिकडच्या फ्रेम्स आहेत, फक्त पण मोल्डिंग सगळ्यांची ऑलमोस्ट सेम आहे. एक त्याच्या आतून दुसरी फ्रेम आणि आत एक जागा लाईटसाठी आणि फ्रेमसाठी. ते खूपच कॉमन दोन झालं. वॉल लॅम्प मध्ये फ्रेम हे फिक्स आहे. आणि मला असं वाटतं ॲज अ डिझायनर आम्हाला थोडं फ्रीडम द्या ना, आम्ही त्यापेक्षा पण बेटर तुम्हाला ऑप्शन दाखवतो. नक्कीच. आता दुसरा एक आहे की सोफा आणि वॉल कलर कॉम्बिनेशन्स कसं असावं एका इंटेरियरचं बेसिकवालाचं, ते प्रीमियम आणि लक्झरीमध्ये सुद्धा, कारण हा खूप टिडियस जॉब असतो आणि ते लोकांना समजत नाही असं मला वाटतं. कारण सोफा एक वेगळा आवडतो, तर वॉलचे कलर्स खूप वेगळे असतात असंही होतं. आणि एखाद्याला घरात सोफा वॉल पेंटेड आहे सगळं, पण घरात सोफा आणायचं मग ते कॉम्बिनेशन समजत नाही की कसं हवं, तर त्याच्यासाठी कसं म्हणजे दोघांसाठी जर द्याल तर बरोबर. ओके, एकदम बेसिक याच्यात सांगायचं झालं ना तर आपली जी कलर स्कीम आहे एकतर ती फाइंड आउट करा की ती मोनोक्रोमॅटिक आहे की कॉम्प्लिमेंटरी थीममध्ये जाते, म्हणजे कलर कॉम्बिनेशन कॉम्प्लिमेंटरी आहेत का. तर मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय की एकाच कलर फॅमिलीचे सगळे तुम्हाला शेड्स बघायला मिळतात, की एकाच कलरचे सगळे वेगळे वेगळे डार्क लाईट कॉम्बिनेशन्स. ओके, जर तसं असेल ना तर सपोज आता तुमची बॅकग्राऊंडची वॉल आपण ब्राऊनची हे बघूयात की फॅमिली बघूयात. तर ब्राऊनमध्ये डार्क ब्राऊन, चॉकलेट ब्राऊन, लाईट ब्राऊन, म्हणजे मी बेसिक नावं सांगते की जेणेकरून सगळ्यांना समजावेल. मग त्यानंतर हलकासा बदामी, मग थोडासा क्रीम कलर, बेज कलर, अशा ब्राऊनच्या शेडमध्ये व्हाईटपर्यंत येतात. बरोबर आहे. तर मग जर तुमची कलर फॅमिली ती असेल की तुम्ही मोनोक्रोमॅटिकमध्ये ब्राऊन कलर सोबत सगळीकडे प्ले करताय, तर तुम्ही तुमची जी सोफाची बॅक वॉल आहे सपोज ती तुमची क्रीम शेड, म्हणजे मोस्टली हा कलर असतो की बेज किंवा क्रीम वॉल्सला असतात कॉमनली, तर तो असेल तर तुम्ही फर्निचर ब्राऊनची कुठलीही शेड घेऊ शकता. मग तुमच्याकडे असंख्य ऑप्शन्स आहेत. सॉरी, तर तेच जर आता सपोज तुमच्याकडे तुमची कलर स्कीम अशी आहे की तुमचे एकमेकांना कलर कॉम्प्लिमेंट करतात, म्हणजे एक कलर आहे जो पूर्ण अपोजिट आहे आणि तो दुसरा अपोजिट कलरला कॉम्प्लिमेंट करते, कॉन्ट्रास्ट म्हणता येईल, ते करता. तर ते सुद्धा कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय करू शकता. तर कॉन्ट्रास्ट कलर स्कीममध्ये पण कसं येतं की एखादा ब्राईट, जसं आता येलो आहे, त्याच्यानंतर डार्क ब्राऊन कलरचे असतात किंवा आणखी थोडे डार्कर शेड असतील तर ते शेड्स कॉम्प्लिमेंटरीला पण यूज करू शकता. मोस्टली तुम्ही आता ह्याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे की सोफा ना ते नेव्ही ब्लू किंवा डार्क ब्लू कलरचे किंवा ॲक्वा ग्रीन कलरचे सोफाच बघितले असतील जे सध्या खूप ट्रेंडमध्ये होते लास्ट इयर. ओके, हां, तर ते कॉम्प्लिमेंटरीचं कॉम्बिनेशन झालं की मागचा कलर सपोज ग्रे आहे, व्हाईट आहे, येलो आहे, तर पुढचा जो आहे तो डार्क, सोफा जो आहे तो डार्क ग्रीन, डार्क ब्लू किंवा ब्लूच्या शेड्समध्ये. आपण लक्झरी आणि प्रीमियम बोलतो, तर मला तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारायला आवडेल की लक्झरी की प्रीमियम माझ्यासारख्या माणसाने कुठलं चूज करावं आणि त्याचे बेनिफिट्स आणि चुका काय असतात त्याच्यातले. ओके, सो मोस्टली मी सगळ्यांना सजेस्ट करते की प्रीमियमकडे जावं जर तुमचं बजेट खूप हाय एंड असेल आणि तुम्हाला असं शोकेस करायचं असेल की म्हणजे लॅविश लाईफ तुमची जर असेल खूप जास्त किंवा खूप लक्झरी, म्हणजे तुम्ही तेवढी लक्झरी जर अफोर्ड करू शकत असाल, मेंटेन करू शकत असाल, तर लक्झरी डिझाईन्समध्ये. कधी कधी क्लायंटचं बजेट असतं लक्झरी डिझाईन्सचं, पण काय होतं की ते मेंटेन करता येत नाही त्यांना, म्हणजे प्रॉपरली त्या प्रत्येक गोष्टीचा एक मेंटेनन्स असतो लक्झरी पॅटर्नमध्ये, कारण मोर ऑफ आपण लुक्सवरती, डिझाईनवरतीच काम करतो, जास्त लक्ष तिथेच असतं. म्हणून तर प्रीमियम अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये तुम्ही इंटिरियर जे करता तुमचा एकूण एक पैसा वसूल होतो, मेंटेनन्स तुम्हाला मॅनेजेबल असतो आणि खूप पर्सनल टच देऊन तुम्ही ते काम करू शकता. लक्झरीमध्ये जसं लुकवरती विचार केला जातो ना, प्रीमियममध्ये पण विचार केला जातो, पण प्रीमियममध्ये मोर ऑफ आपण रिक्वायरमेंट्स, तुमचं लाईफस्टाईल या गोष्टींचा सुद्धा विचार करतो. करेक्ट, आणि मे बी ते लॉंग लास्टिंग असतं. येस, लॉंग लास्टिंग. लक्झरी सुद्धा लॉंग लास्टिंग असतं, पण त्याचा मेंटेनन्स नाही झालं तर कुठलीच गोष्ट लॉंग लास्ट नाही टिकत. नक्कीच, म्हणजे गाडी असू किंवा घर असू किंवा माणूस असू. बरोबर, म्हणजे आता जर सिम्पल तुम्ही गाडीवरनं सांगताय तर आपण खूप हाय एंड गाडी मर्सिडीज इथे घेतली इंडियामध्ये, किंवा इंडिया नाही म्हणत, सॉरी, एखाद्या गावात घेतली, ग्राउंड क्लिअरन्स त्या गाड्यांचा खूप कमी असतो, तिथे तुम्हाला ती गाडी युजफुल नाही आहे, कारण तुमची
लाईफस्टाईल नाही आहे तशी, तुमच्या घराच्या जवळचे रस्ते चांगले नाही आहेत, तर तिथे तुम्ही अशी गाडी बघितली पाहिजे की जिथे घराच्या जवळच्या रस्त्यांवरती ती इझिली ड्राईव्ह होऊ शकते. करेक्ट. हां, जर माझ्या माहितीनुसार हे बरोबर असेल तर टाका मर्सिडीजचं. नक्कीच ते आहे. त्याचमुळे खूप खूप धन्यवाद वैष्णवी मॅम, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला थोडासा तो एक वेगळ्या इंटेरियरचा आस्पेक्ट समजून सांगितलं. कारण इंटेरियर आणि मिनिमम बजेट याच्यावर बोललं खूप जातं, पण ॲक्च्युली तसं होताना दिसत नाही. हे प्रत्येकानेच अनुभवलं असेल की ज्यावेळेस इंटेरियर करायला जातात किंवा कुठल्याही घराचं काम काढलं जातं, बोलताना बरेच जण मिनिमम बजेट बोलतात किंवा रील्सवर पण असतो, अरे इधर आ जाओ कम पैसे में मटेरियल आहे, उधर आ जाओ कम पैसे में मटेरियल आहे. पण ॲक्च्युली तिथे गेल्यानंतर कळतं की त्या फॉल्स कमिटमेंट होत्या आणि तुम्हाला अट्रॅक्शनसाठी त्या गोष्टी होत्या. पण ॲक्च्युली काय पॅरामीटर्स आहेत किंवा कुठल्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टींनुसार आपण ते सिलेक्शनही केलं पाहिजे. ते खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आणि तुम्हाला अजून काही अशा वेगवेगळ्या गोष्टींवर पॉडकास्ट ऐकायचे असतील तर तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर इथे कुठेतरी सबस्क्राईबचं लाल भडक बटन आहे, ते दाबा रे, म्हणजे अशी इन्स्पिरेशन मिळते नवीन नवीन पॉडकास्ट घेऊन यायला. तोपर्यंत धन्यवाद.